स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच बीएड सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहेत की कॅप राऊंड कधी सुरू होणार आहेत आणि याची प्रोसेस, बीएडची प्रोसेस कशी असणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे, मेरिट लिस्ट कशी लागणार आहे, नंतर कॉलेजेस कुठले टाकायचे, प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे, किती दिवस प्रोसेस असणार आहे, पहिला कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, दुसरा कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, ह्या ज्या बाबी आहेत या सर्व बाबींच्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणजे जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचे पूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आणि प्रोसेस झाल्यानंतर जे काही वसतिगृह राहण्यासाठी आहे त्याच्याबद्दलही मार्गदर्शन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे अपडेट असेल बीएड संदर्भातलं ते संपूर्ण अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. आपल्याला माहिती आहे नुकताच रिझल्ट सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे. खूप विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत, पर्सेंटेज चांगले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही जी प्रोसेस काय आहे तर प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे. आपली ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आता सुरू होणार आहे. 1-2 दिवसामध्ये ही प्रोसेस सुरू झाली की त्याच्यात प्रोसेस काय असणार आहे हे आपण सांगतो आहे. पहिली प्रोसेस म्हणजे काय तर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल तर एक फॉर्म फिलअप करावा लागेल. जसं आपण बीएडचा फॉर्म भरलेला होता तुम्ही सीईटीचा, तसाच फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे. म्हणजे फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट, फॉर्म फिलअप करत असताना डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. जे डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. मग त्यात कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर जे डॉक्युमेंट आहेत त्याचाही व्हिडिओ आपला बनवलेला आहे. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, ते पण बघा तुम्ही की कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. नंतर हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले की दुसरी म्हणजे हे आहे फॉर्म सबमिट करणं. म्हणजे डॉक्युमेंट अपलोड केली की दुसरी प्रोसेस काय असणार आहे, फॉर्म सबमिट करणं. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच हे जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते बरोबर आहेत की नाही आहेत यासाठी जी प्रोसेस आहे ती म्हणजे ऑनलाईन व्हेरीफाय होते. तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट सर्व व्हेरीफाय होते. ही प्रोसेस आहे. तुम्हाला जे सांगतोय फॉर्म फिलअप करणं, डॉक्युमेंट अपलोड करणं, नंतर अपलोड केल्यानंतर ते व्हेरीफाय होणं. व्हेरीफाय झाल्यानंतर शेवटी कन्फर्मेशन येते. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट खरंच बरोबर आहे की नाही आहे, काही त्रुटी आहे का, ही सर्व माहिती त्या ठिकाणी अपलोड केलेली माहिती शेवटी कन्फर्मेशन असते. अशा पद्धतीने हे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ही झाली आपली पहिली प्रोसेस. ज्या विद्यार्थी बीएड करणार आहेत त्यांच्यासाठीची ही पहिली प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशनची कन्फर्मेशन पर्यंत. मग काही ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस किती दिवस चालते तर ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस 20 ते 25 दिवस रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालते विद्यार्थी मित्रांनो. मग यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ती क्लोज केली जाते आणि त्यानंतर मग आपली दुसरी जी प्रोसेस आहे ती दुसरी प्रोसेस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 20-25 दिवसांमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट लागते. या मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये जर तुमच्या जर काही त्रुटी असेल, म्हणजे कोणाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल, कोणाची व्हॅलिडिटी आलेली नसेल, कोणाची कास्ट सर्टिफिकेट नव्हती, कोणाची डोमेसाईल सर्टिफिकेट नव्हती, असे जे काही त्रुट्या आहेत ह्या त्रुट्या दुरुस्त करण्यासाठी जी मेरिट लिस्ट लागते त्या मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला 2 दिवस दिले जातात. या 2 दिवसामध्ये तुम्हाला या त्रुटी दुरुस्त करायच्या असते. या त्रुटी दुरुस्त करणं गरजेचे असतात. नाही तर तुम्ही त्या या म्हणजे जी मेरिट लिस्ट आहे किंवा पुढची जी फेरी असणार त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. म्हणून हे 2 दिवस तुम्हाला त्या त्रुटी दूर करण्यासाठी दिले जाते. लक्षात घ्यायचं आहे, पहिली प्रोसेस रजिस्ट्रेशनची प्रोसेस, दुसरी प्रोसेस जी आहे ती प्रोव्हिजनल लिस्टची प्रोसेस, जी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यात 2 दिवस त्रुटी दुरुस्त करण्यासाठी असतात. आणि त्यानंतर तुमची तिसरी जी प्रोसेस असणार आहे ती तिसरी जी प्रोसेस आहे ती तिसरी प्रोसेस म्हणजे जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. ज्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे म्हणजे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर चौथा जो राऊंड आहे म्हणजे चौथी जी प्रोसेस आहे ती म्हणजे आपली कॅप राऊंड. कॅप राऊंडचा पहिल्यांदा कॅप राऊंड सुरू होईल आणि कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे काही कॉलेजेस आहेत तेवढे कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येणार आहे. जो कॅप राऊंडची प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातली कॉलेजेस दाखवले जातात. नंतर तुम्ही जर एखाद्या विभागाच्या ठिकाणी जाताय विभागाच्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज दाखवले जातात. हे एक अजून एक लक्षात द्यायचं आहे की आतापर्यंत विद्यार्थी जे आहेत कॅप राऊंड भरत असताना चुकी करत असतात. त्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी दाखवलं जातं. पण हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायचं तर जिल्ह्याचं नाव म्हणजे चेक करून घ्या की खरंच हा कॉलेज त्या ठिकाणी आहे का. नाही तर जिल्ह्याचंच नाव दाखवत, जे एखादं जर कॉलेज ग्रामीण भागात असेल तर त्या ग्रामीण भागातलं ते गावाचं नाव दाखवत नाही तर त्या जिल्ह्याचंच नाव दाखवलं जाते. म्हणून अशा वेळेला आपले विद्यार्थी फसतात आणि त्यांना असं वाटते की मी जिल्ह्याचं नाव टाकलं होतं तर मला एखाद्या कुठेतरी ग्रामीण भागात हा कॉलेज मिळाला आणि त्यावेळी विद्यार्थ्याला वसतिगृह मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या पण मिळत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जिल्ह्याचं नाव म्हणजे जेव्हा कॉलेज निवडतात त्यावेळेला जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी
तर त्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना विचारून किंवा त्या शिक्षकांना विचारून हे कॉलेज ग्रामीण भागात आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी आहे हे चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला कॅपराऊंड पहिलं कॅपराऊंडला तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले कॉलेज त्या ठिकाणी टाकता येतं आणि फॉर्म तुम्हाला तसा फिलअप करायचा आहे आणि तुम्हाला हा फॉर्म फिलअप केल्यानंतर त्या ठिकाणी तो फॉर्म तुम्हाला लॉक करायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला शेवटची जी प्रोसेस आहे कॅपराऊंड झाल्यानंतर शेवटची जी प्रोसेस आहे ती म्हणजे तुम्हाला कॉलेज अलॉट होणं. कॉलेज अलॉट होतात त्याच्यात अलॉट म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रिफरन्स टाकले होते त्या कॉलेजचं तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज अलॉट होतं. तुम्हाला मेसेज येतो मोबाईलवरती मेल येतं आणि त्यावरती तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये तुमचा पहिला नंबर टाकला असेल किंवा दुसरा नंबर टाकला असेल त्या कॉलेजला तुमचं कॉलेज तुम्हाला ते कॉलेज अलॉट होतं तुमच्या गुणाक्रमानुसार. मग कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला समजा हे लक्षात घ्यायचं आहे की त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन करायची असते. मग त्याच्या कन्फर्मेशनसाठी तुम्हाला त्या कॉलेजला 1000 रुपये फीस त्या ठिकाणी भरावं लागते. ही फीस भरल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ऍडमिशन करू शकता. पण एक लक्षात घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं जे कॉलेज भेटलेलं आहे किंवा पहिल्या नंबरचं जे प्रिफरन्स भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करावीच लागते. अन्यथा ते जर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केली नाही तर तुम्ही त्या यादीतून किंवा त्या ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमधून बाहेर पडता. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला जो कॉलेज आवडतं ज्या कॉलेजमध्ये खरंच ऍडमिशन करायचे अशाच कॉलेजमध्ये तुम्ही पहिला नंबर टाका. जर पहिल्या नंबरचं कॉलेज भेटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशनच करावं लागते. जर ऍडमिशन केली नाही तर यादीतून बाहेर पडणार आहात. आणि जर दुसरा तिसरा चौथा असा जर तुम्हाला त्या ठिकाणी नंबरचं कॉलेज जर मिळालं तर तुम्ही दुसरा राऊंड सुद्धा खेळू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा पहिला कॅप राऊंड आपला पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 5 ते 7-8 दिवसाने पुन्हा दुसरा राऊंड आणि नंतर पुन्हा तिसरा राऊंड असे 3 राऊंड हे बीएड प्रोसेसचे होत असतात आणि त्यानुसार तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होत असते. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे. ही ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर जे काही गरीब, होतकरू, आदिवासी, दलित म्हणजे SC, ST, OBC, NT, VJNT, SBC हे जे विद्यार्थी आहे हे संपूर्ण विद्यार्थी आपले जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेजेस करत असतात. मग या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था काय होणार आहे तर राहण्याची व्यवस्था मोफत काय असणार आहे याबद्दलचा दुसरा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण रूम करून राहू शकत नाही, आपली फीज कॉलेजची जास्त असते. ह्या सर्व बाबी समजून घेणं गरजेचे आहे. त्यासाठी फीज माफ कशी करता येईल, 0 रुपयात कसं ऍडमिशन करता येईल याच्याबद्दलचाही माझा व्हिडिओ आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहे. एक वसतिगृहामधली संदर्भ, नंतर फीज कशी वाचवायची आणि फीज मोफत कसे ऍडमिशन करता येईल याच्या संदर्भातले ह्या दोन्ही गोष्टीचे व्हिडिओ वेगवेगळे असणार आहे. त्याकरिता या गोष्टी समजून घेण्याकरिता मला तुम्ही या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि माझा जो स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगचं जे काही टेलिग्रामचं चॅनल आहे तो टेलिग्रामच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे त्याला लिंकला जॉईन व्हा, व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला हे अपडेट तुम्हाला कायमस्वरूपी मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.